म्हणजे केवळ महायुतीतल्या सत्ताधारी पक्षाच्या नेत्या आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा यांचंच नाव सातत्यानं घेतलं जात नाही, तर त्या भोंदू बाबा अशोक खरात सोबत अनेक नेत्यांचे सर्व पक्षीय फोटो आपल्याला दिसत आहेत. ही कुठली राजकीय नेत्यांची मानसिकता आहे की अशा प्रकारच्या अत्यंत भोंदू असणाऱ्या, महिलांचं शोषण करणाऱ्या, समाजाला फसवणारा आणि त्यांच्याकडून पैसे उकळणाऱ्या एका व्यक्तीसोबत त्यांचे संबंध असताना ते काहीच त्याची खातरजमा करत नाही की आंधळेपणाने ते शरण जातात अशा बाबांना? त्याचं आश्चर्यच वाटतं, सगळ्यांना आश्चर्य वाटतं. मला आज सकाळपासून काही लोकांचे फोन आले होते, तर त्याला ते म्हणत होते काय, की हे सगळं सहन कसं केलं जातं आणि हे कसं काय बाकीचे हे लोक कसे मधूनच एकदम सगळ्यांचे संबंध ह्या प्रकाराशी जे दिसतायत. तर हे महाराष्ट्रामध्ये खूप दिवसापासून हे प्रकरणं सुरू आहेत आणि मला एक आश्चर्य ह्या गोष्टीचं वाटतं, खरं सांगायचं तर, की ह्यांना हे राजकारणामध्ये वावरतात, पब्लिक लाईफमध्ये हे लोक सगळे वावरतात. समाजाचं भलं करण्याच्यासाठी यांच्याकडनं अपेक्षा आहेत आणि तरीसुद्धा हे लोक ह्या मार्गाला जातात कसे? म्हणजे ही विकृती कशी काय जास्त वाढलेली आहे? मला तर वाटतं, की गेल्या काही वर्षांमध्ये पहिल्यांदाच इतकं ही अशी विकृती बाहेर आलेली आहे असं दिसतंय. बरं, तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय सगळं वार्तांकन करतायत, संपादक सुद्धा तुम्ही राहून चुकलेले आहात. महाराष्ट्राच्या एकंदरीत सगळ्या या राजकीय इतिहासात म्हणा, सामाजिक इतिहासात अशा प्रकारची काही उदाहरणं आहेत का, की जे असे मोठे नेते आहेत ते बळी पडलेले आहेत, शरण गेलेले आहेत आणि अंधश्रद्धेला त्यांनी खतपाणी घातलेलं आहे? अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे काही लोक आहेत. म्हणजे कसं आता, पण ते अंधश्रद्धा म्हणजे ते त्यांचा एक भक्तिभाव त्या अर्थाने ते होतं. उदाहरणार्थ शंकरराव चव्हाण होते. तर त्यांचा त्यांचा पण असा विश्वास होता. म्हणजे सत्यसाई बाबा. सत्यसाई बाबांवर विश्वास होता. आता हे आत्ताच्या पिढीतले जयंत पाटील आहेत. तर ते सुद्धा साईबाबांच्याकडे, सत्यश्री साईबाबांच्याकडे जात